आज हाच आहे नकोशी हा. जिंकू दे रे बिचाऱ्याला. शिवराज कसं वाटतंय 3-3 मॅच हारून? 3-3 मॅच हारून कसं वाटतंय? अतिशय आनंद वाटतोय होय. आमच्या टीम प्लेअरला दगा देऊन आणि समोरच्या टीम प्लेअर कडून पैसा घेऊन जिंकल्यानंतर त्यांना आम्हाला नाही सांग ते नाही सांग. संस्कारची फर्स्ट मॅच आहे आता. साहेब आले आंघोळ करून आता. झोपला होता एवढा वेळ. हे बसलेत फोन बघत. आणि हे काय हे कुठलं स्कोर? कोणत्या भावाचं इथे कुठलं स्कॉल म्हणते? अरे म्हणजे हे तर अरे श्वासन भूमीत जा टीथ नाही. हा टीथ ह्याच्यात. ते डेंजर. का उचकला तू? काय झालं? मी त्याला बोलले तो म्हणला की येतोय मी निघतोय. तुम्ही सकाळी पण नाही आला? अरे विषय काय झाला सकाळी आजचा फोन आला आम्हाला आजला मला पण आलता येतोय भरायला. ठीक आहे येतो म्हणतात आज आपण घेऊन येत अरे राज सण आहे आज भाऊ बहिणी सोबत आपलं ठरलं होतं आधी जाणे. त्याला म्हंटल अरे नको जाऊ तर म्हटलं बरं बरं ठीक आहे चालतंय. 1.5 तास उशिरा आलाय. शिवराज खूप उचकला आहे राजवरती. आणि तू पण मेसेज केला म्हणला आता शिवराज पण नाही. मला म्हणतो मी नाही येणार. अचानक कसं काय ठरलं मग? गावात मग पप्पांना मी पप्पांसोबत निघालेलो म्हणले आला काय हॅपी दसरा काय अरे असं का? काय म्हणतात हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा सर्वांना. काय अजून एक नाव असतं ना रे? काय रे? मला आमच्या लोकॅलिटीतल्या आजींना सोनं दिलं. सगळी गँग बसली आहे तिकडं. ते एकमेकांसोबत टी डिस्कस करतात. आमच्या सुनेने हे केलं आमच्या सुनेने ते केलं. रोजच येते. एक म्हणजे भरपूर आहे. हा आणि मी पप्पा आणि माझे काका म्हणजे माझे थोरले काका आम्ही मारुती देवळात गेलो होतो. माझे पप्पा. आणि मारुती देवळात गेलो होतो. देवळात तुमचा दिवस कसं काय सुरुवात झाली? किती वाजता उठले तुम्ही? मी उठले 8:30ला. आमचे तेव्हा घट हल्लेले तेव्हा होय. तरी पण भरलेली. अरे यांचं जेवण पण झालती एवढ्या लवकर. जेवण म्हणजे थोडं हे भात आमटे खाल्लेली की हम्म. मी उठलेलं मस्त 8:30 हा, लवपर्यंत आलो. ते सकाळचं एक सांगायचं राहिलं. सकाळी 8:30ला फोन केलता की राज 9 वाजता ये तळी भरायला उठून ये. 9 वाजता मला फोन करून सांगतोय डिगुऱ्या मला नाही जमणार दुसरा कोणतरी माणूस बघ. मी अजून पारूसच आहे. पोरच आहे का? एवढं लवकर अरे मग आउटफिट चेक द्या जरा तुमचा आउटफिट चेक. दिस इज खादिका आणि दिस इज काय ते काय म्हणते लोफर शूज. हा म्हण शूज लोफर. तुमचा द्या आउटफिट चेक. नाईस कुर्ता जीन्स अँड शूज.
मी काय देऊ आउटफिट चेक माझा आउटफिट लॉंग वन पीस. झाडू आणि एक माग झाडू नाही माग हा माग झाडू सगळीकडूनच झाडू. पुढे फरशी नाही पुढे झाडू माग फरशी पुसायचं कापड आणि वरती एक थोडा. हे आता आम्ही तंबी आणि वरचं काय राजची वाट बघतोय. ते दरवेळेस सारखे दंबी नाही लेट करत कधी, पण राज येऊन दे रे काल मला बोलत होती हम्म. मला म्हणला तुला एक आयडिया सांगतो शिवराज म्हणलं हम्म. काय कर आम्ही तळीवर होतो शिवराजच्या घरी. ते घे शिवराजच्या घरी उचल तळीवर ना. होतो. हम्म. तर त्याला म्हणलं ऐक पप्पांना ना पप्पा मला सगळे अंकल लोक अंकल म्हणजे बाबा अंकल अण्णा म्हणले हम्म. की नाही का माझ्याकडं म्हणजे तुझ्याकडे फोन नाही तू हा. राहतो का असा नाही हा. म्हणलं तर आता मला सगळे असे म्हणते तर मला आज काय ते बाया नाही का पकडत असं असं पकड. बर. मला म्हणा फोन घेऊन टाका हम्म. आता मग आता अंकलचं नाव घेतलं नाही का हा. म्हणतील रे पप्पा हा. अरे, मोठे लोक म्हणतात जायला पाहिजे आला फोन. अंकल आंटी मस्त आहे रे ह्याला विडे. मी बोलू का अंकलचं मी मोठा आहे जास्त नाही हा. म्हणलं मी बोलू का हा. तर हास्य जात चालू हम्म. कोण कोण आलं? करोडपती कोण आलं? आमदार होऊन दे. सुजय आलता ही इज आयुष ऑल्सो आलता, लेट करंट. निखिल आलता म्हणजे डुमे 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 अजून इथं जरा झालं येऊ हा? 10ला तिकडे राहून 10ला एक्झॅक्ट नाही होणार. अरे पण जाऊ ना लवकर झाल्यावर काय हो करणार का? तू? झाल्यावर नको मला सांग. शिवराज काय बोलायचंय? सध्या रावण दहन बघायला चाललोय आम्ही. संस्कार काय केलं मग तू घरी जाऊन? होय. हॅलो जय श्रीराम. डेकोरेशन चांगलं डेकोरेशन चांगलं रावण दिसतोय का? रोहिणी मोरे. नाही उचलून सो गाईज 15 मिनिटं भांडून फायनली त्या दोघांना आम्ही गाडी आणायला पाठवलं आहे. तिकडं दिसत असेल तुम्हाला. शिवराज एवढं शिवराज भांडलं आणि राज गेलेत. ए ब्लर दिसतात जरा पुस. पुसला ना मी ते. हे नाही लाईट नाहीये आता आता बघ, आता बघ. त्यांना पाठवलं आम्ही शिवराज आणि राजला त्याला गाडी सुटासुटी. 15 ते 20 मिनिटं भांडून सुटासुटी सगळं केली, झालं. भांडणं केली. तुला काय बोलायचंय? नाही नाही नावाची गोष्ट ह्या जनरेशनमध्ये राहिलीच नाहीये बिलकुल. पोरं एकदम पोरींसारखे वागतात. नो ऑफेन्स बट दॅट इज द ट्रूथ. त्यांच्या बायकोला हा निघताना हे बोलले होते इकडून जाऊ आपण साऊथ गेटनी, पण तिथं खूप गर्दी होती. मग तंबी बोलली की नको आपण मेन गेटनी जाऊ, आणि मग गर्दी नसती पण आज खूपच गर्दी होती आज. रावण दहन बट एनिवेज आपल्याला शेवटी हमारा मिशन सक्सेसफुल हुआ है. रायनी शिवराज गेलं कामाला, आता येतील ते. सो फायनली आम्ही आता रावण दहन बघून आलेलो आहे आणि त्याचे क्लिप्स पण आम्ही शेअर करू. आणि तुम्हाला कसं वाटतं ते प्लीज सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. कॉमेंट पण. शुभरात्री. गुड नाईट.